नमस्कार सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी खुशखबर आहे। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता व मानधन वितरित केले जाणार आहे। त्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा जी.आर. आहे। त्यामध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। या ठिकाणी बघू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा महिला व बालविकास विभाग यांचा आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे। या शासन निर्णयात किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून येथे दर्शवल्यानुसार एकूण 178.72 कोटी एवढा निधी राज्य हिश्शाचा आवश्यक निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना या ना वितरित खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे या तक्त्यानुसार आपण बघू शकता एकूण या ठिकाणी 178.72 कोटी रुपये प्रोत्साहन भत्ता आणि मानधन वितरित करण्यासाठी शासनाने निर्गमित केलेले आहेत। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता आणि मानधन ऑक्टोबर महिन्याचे हे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यात येणार आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांताई जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।